नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 24 जुलै 2026 आज सायंकाळची आकडेवारी जर बघितली तर उजनी धरणामध्ये दौंडच्या विसर्गामध्ये किती बदल झाला आहे. त्याचबरोबर आपल्या बंड गार्डनमधून सध्याला किती विसर्ग चालू आहे आणि वरच्या धरणातून सध्याला किती पाणी कोणत्या धरणातून किती पाणी सोडलेलं आहे आणि त्याचा टोटल विसर्ग किती आहे आणि वीर धरणातून नीरा नदीमध्ये सध्याला विसर्ग किती चालू आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सायंकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी बघितली तर 97.92 TMC पाणीसाठा झालेला आहे आणि उपयुक्त पाणीसाठा हा 34.27 TMC आणि टक्केवारी बघितली तर 63.96% उजनी धरण आलेलं आहे. म्हणजे जवळपास सकाळपासून 3 ते 4% पाणी वाढलेलं आहे आणि उजनीत येणारा जो दौंडचा विसर्ग आहे तो सातत्याने वाढत आहे. सकाळी 31,000 असणारा क्युसेकचा विसर्ग आज 36,200 क्युसेकवर गेलेला आहे आणि दौंडच्या विसर्गात वाढ झाल्यामुळं उजनीची टक्केवारी वरचेवर वाढताना दिसते. बंडगार्डनच्या विसर्गामध्ये वाढ झालेली आहे. सकाळी 22,055 असणारा विसर्ग तो जवळपास 30,000च्या घरात गेलेला आहे आणि वीर धरणातून नीरा नदी पात्रामध्ये सध्याला 24,285 क्युसेकचा विसर्ग नीरा नदी पात्रात सोडलेला असल्यामुळं नीरेत आणि पुढं नीरा नरसिंगपासून पुढं भीमेत पूर परिस्थिती निर्माण होण्यास सुरुवात होणार आहे आणि उजनीच्या वरील जी धरणं आहे त्या धरणातून सध्याला 71,444 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे. त्यामध्ये मुळशीमधून 10,000, पवनामधून 4,820, वडेलीमधून 7,783, भामासखेडमधून 2,926, चस्कामानमधून 29,793 आणि घोड धरणातून 6,000 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळं सकाळपर्यंत दौंडचा विसर्गामध्ये डबलीने वाढ झालेली दिसेल. कारण आता हळूहळू वाढण्याचा वेग हळूहळू असला तरी सकाळपर्यंत 50-60 हजारापर्यंत विसर्ग गेलेला असेल. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.